आता इन्व्हेंटरीमध्ये आपले सर्व प्रॉडक्ट्स ॲड केल्यानंतर रिसीट बनवण्यासाठी बॉटम लेफ्ट कॉर्नरवर आपल्याला प्लसचा आयकॉन दिसत आहे. त्यावर क्लिक केल्यास आपल्यासमोर ही स्क्रीन ओपन होते. जेव्हा आपण ॲप ओपन करतो तेव्हा सुद्धा बाय डिफॉल्ट हीच स्क्रीन आपल्यासमोर उघडते. इथून आपण रिसिप्ट बनवू शकतो. पैसा मॉनिटरमध्ये रिसिप्ट बनवणं अतिशय सोपं आहे. ज्या प्रकारे कच्च्या बिलामध्ये आपण एक एक प्रॉडक्ट ॲड करून बिल तयार करतो त्याचप्रमाणे इथून आपण एक एक प्रॉडक्ट ॲड करून रिसिप्ट बनवू शकतो. आता मगाशी दाखवल्याप्रमाणे जर आपण सर्व प्रॉडक्ट्स इन्व्हेंटरीमध्ये ॲड केलेले असतील तर आपल्याला या फील्डमध्ये फक्त प्रॉडक्टच्या नावाचं पहिलं अक्षर टाईप करायचं आहे. जसे आपण पहिलं अक्षर टाईप करू तसे त्या अक्षराने सुरू होणाऱ्या प्रॉडक्ट्सची यादी आपल्यासमोर येते. इथून जेव्हा आपण प्रॉडक्टच्या नावावर क्लिक करू तेव्हा ऑटोमॅटिकली इथे प्रॉडक्टचं नाव आणि रेट ऑटोफिल होईल. जेव्हा आपण प्रॉडक्टची डिटेल्स ऑटोफिल करतो तेव्हा डिफॉल्ट क्वांटिटी 1 सेट होते. त्यामुळे जर प्रॉडक्टची क्वांटिटी 1 असेल तर आपल्याला इथून काही बदल करण्याची गरज नाही. पण जर क्वांटिटी कमी किंवा जास्त असेल तर इथून आपण क्वांटिटी बदलू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण ॲड आयटम या बटणावर क्लिक करू तेव्हा वरच्या लेआउटमध्ये अशा प्रकारे रिसिप्ट बनवण्यास सुरुवात होते. आता जसं जसे आपण खालून एक एक प्रॉडक्ट ॲड करू तसतसे ते या यादीमध्ये ॲड होत जातील. हे आपल्या रिसिप्टचं प्रिव्ह्यू आहे. इथून रिसिप्ट बनवण्यासाठी आपण ॲड केलेल्या प्रॉडक्ट्सची यादी आणि त्यांची टोटल दिसते. त्याचबरोबर इथे आपल्याला एक पेमेंट मेथडचा ऑप्शन दिसतो. डिफॉल्ट मेथड इथे ऑनलाईन सिलेक्ट केलेली आहे. म्हणून जर आपल्या कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केले असेल तर इथे बदल करण्याची काही गरज नाही. पण कस्टमरने जर कॅशद्वारे पैसे दिले असतील किंवा उधारीवर माल घेतला असेल तर आपण इथून योग्य तो मोड सिलेक्ट करून रिसिप्ट सेव्ह करू शकतो. त्यानंतर सेव्ह बिलवर क्लिक केल्यास अशा प्रकारे आपली रिसिप्ट सेव्ह होईल. म्हणून रिसिप्ट बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 स्टेप्स फॉलो करायचे आहे. इथून प्रॉडक्ट्स ॲड करायचे, नंतर कस्टमरने ज्या मेथडने पेमेंट केलं ती मेथड सिलेक्ट करून रिसिप्ट सेव्ह करायची.